आई ग यायला यायच्या झोपल्याच्या काय झोपा काढून राहिली. आपलं काय ठरलं होतं? काय सरक तिकडं. आपलं काय ठरलं होतं? ऐक हा प्रेम करायचं होतं. ऐका ना, आज माझी इच्छा नाही आहे. मी बोलली होती प्रेम करायचं आज, पण मग मला बघा ना लय तब्येत खराब झाली. मी करतो ना तुझी इच्छा. अहो सगळं ठीक आहे, इच्छा जरी झाली तरी लय तब्येत बिघडून जाईल माझी अजून. ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही. तिकडनं आलो का मग तिकडनं आलो मी काहीच ऐकून घेणार नाही. पहिलेच सांगतोय. बरं वाटलं का मग करूच ना. मी कुठं पळून चालले. लय झोप लागते हो, लय डोकं दुखतंय माझं. बरं ते एक ट्रिप आली गाडीला, हम्म. मी जाऊन येतो मग तिकडं. गाडीवर चालले का? हम्म. जाऊन या मग. तिथं म्हटलं हिला सांगून देतो. हां, झोपू का मी तो थोडं? एक जण आहे, त्याचे पैसे द्यायचे लेड्याने करून राहिला. हां, तोच का तो ज्याने मागच्या वेळची ट्रिप लावून दिली होती ते? लेड्याने करून राहिला. तो जरा नाटकच करतोय, पण आता कसं आहे, कामाचा माणूस आहे हो, जाऊ द्या. त्याचे पैसे का देणं होईना देऊन टाका. नंतर त्याला म्हणा थोडे दिवस थांब, थोडे थोडे करून देऊन टाकतो पण. बरं मी काय म्हणतो, ही भांडेवाली कसं काम करते? काम मस्त करते, म्हणून तिच्यामुळेच तर मला थोडा आराम करायला भेटतोय. हे बघ, आता म्हणतो 1200 रुपये महिना, बरोबर आहे की नाही? एक ट्रिप मारली तरी 1200 तयार होऊन जाते, हा ना, बरोबर आहे की नाही? महिनाभर तुला टेन्शन आहे काही? बिलकुल नाही. आणि कशी अहो भांडे एवढे भांडे तर घसतेच घसते. किचन साफ करून तुम्हाला माहिती 2-3 पोळ्या पण टाकून जाते ते. तेच सांगतो तुला, तिला आपण 200-300 रुपये वाढवा देऊ. काय टेन्शन घ्यायचं नाही. आणि तुम्हाला ते भांडे म्हणजे काही तुझं माझं भांडण झालं की लगेच भांडे आपटायचे, त्याच्यावरून माझ्या लगेच लक्षात आलं होतं, भांडे म्हणून मी लय बाईट होती. जास्त होऊन जायचे, भांडे लय जमा होऊन जायचे. तू ना काय करायची, राग सगळ्या त्या भांड्यावर काढायची. तू काय सोपी आहे का, शहाणी आहे, मला माहिती आहे ना. चल बरं, काळजी घे. काही ताप वगैरे नाही ना? डोकंच दुखतंय, ताप नाहीये. बरं बरं. डोक्याची गोळी नाही राहू द्या, डोक्याची गोळे गोळी बिळे घेऊन नाही, मला झोप लागते, झोपून घेते. थोडंसं बरं वाटायला लागून जाईल लगेच. थंडी बिंडी वाजली तर ब्लँकेट बिंकेट घे जवळ. जाऊ द्या, घेईल थोड्या वेळ. ताप ताप जर आला ना तर थंडी वाजत राहते बरं का. इथं ठेवून देते मी, लागली ते घेते अंगावर. हा, थंडी वाजली ना तर ब्लँकेट घ्या. गरज नाही. हा चाल ठीक आहे, येऊ का मग? आता मी भांडेवालीसाठी उघडं ठेवतो दरवाजा. हा ठीक आणि जातो. बाहेरून जर लावला तर ती म्हणशील घरी कोण नाही. आहे. मग सुट्टी भेटेल, फक्त कारण लोटून भेटून घेतो, जाईल. हा फक्त लोटून घेतो आणि येतो मी 2-4 तासाने. चालेल, झोपते आम्ही हो थोडं. हो, झोप करा, आराम कर. हा, आणि हळू चालवा गाडी, निवांत जा. हो हो. दरवाजा आहे ना उघडाच ठेवतो, म्हणजे कसं आहे तिला यायला. अरे या राम्याचा दरवाजा उघडाच आहे. तिच्या आहे. अरे राम्या कुठं गेला? राम्या, ए राम्या, ए राम्या. तिच्या आईला किचन मध्ये बी कोणी नाही. अरे राम्या, तिच्या आईला बाथरूम मध्ये बी कोणी नाही. अरे वा, वहिनी झोपल्याय वाटत यार.
काय फिगर आहे. वा, पण तिच्या आईला राम्या कुठे गेलाय. नका ना हो. वा, आता ना काही कंट्रोल नाही होते. तसं पण हा राम्या काही घरी नाही दिसत आहे. एक काम करतो. एक वेळेस माझ्या मारूनच घेतो. तिच्या आईला जे होईल ते बघताय नंतर. बाई तुम्हाला माझी कदरच नाही गड्या. ना तर इथं माझी तब्येत बरी नाही आहे आणि यांना फक्त तेच करायचं पडलंय. नाही बोलले होते तरी पण करून घेतलं सगळं. काय काय हो, काय समज. हो तुम्ही, ओ तुम्ही, अहो तुम्ही हे काय केलं. लाज वाटते का तुम्हाला. का लाज वाटते. अरे काय खरंच नाही देवा. अरे देवा. अरे अरे. अहो वहिनी काय झालं. अहो काय लाज वाटते का तुम्हाला. काय केलं तुम्ही हे. अहो आता काय सांगू तुम्हाला. मी ना जेव्हा तुम्हाला बघितलं ना तर मला ना कंट्रोलच नाही झालं. अहो थोडी तर लाज वाटू द्या. हा, आता याच्यात लाज काय. याच्यात लाज काय म्हणजे. अहो तुमच्या मित्राची बायको आहे मी. अहो मग तुम्हाला नाही दिसलं का. नाही थांबा, तुम्हाला ना त्यांना येऊ द्या मग मी सांगतेच त्यांना. अहो मला वाटलं माझा नवरा आहे. अहो नवऱ्यात आणि माझ्यात काही फरक नाही कळत अहो का. झोपेचा फायदा घेऊन तुम्ही सगळं काही करून घेतलं. तुम्हाला थोडी तरी लाज वाटली पाहिजे. थांबा, माझ्या नवऱ्याला येऊ द्या, मी सगळं काही सांगते. हे बघा, याच्यात जेवढी चुकी तुमची आहे ना तेवढीच चुकी माझी पण आहे. समजलं. दोघांची चुकी सारखी आहे. काही चूक नाहीये माझी. मी सांगते ना त्यांना आल्यावरती की तुम्ही काय काय केलं ते. ओ काय सांगता त्याला. हा, सांगेल मी, मला काय सांगायचं ते. माझं नवरा असं पिटेल ना तुम्हाला, मग समजेल तुम्हाला. अहो उलट तुमचा नवरा तुम्हाला शिव्या देईल माहिती का. माझा नवरा काही नाही बोलणार मला. त्याला येऊ द्या, सगळं सांगते मी. अहो वहिनी कशाला सांगता त्याला. हा, कशाला म्हणजे. एवढी मोठी गोष्ट घडली आणि मी सांगू पण नको त्यांना. सांगेल मी त्यांना, येऊ द्या त्यांना. अहो जाऊ द्या ना, कशाला सांगता त्याला. हा, उगाच सांगून काही फायदा आहे का त्याला. काय होईल माहिती आहे का, उगाच तो तुमच्यावर डाऊट घेईल. माझी आणि त्याची मित्रता खराब होईल. मग तुम्हाला हे सगळं करण्याच्या आधी नाही सुचलं का. अहो काय सांगू तुम्हाला. आता जेव्हा तुम्हाला झोपलेलं बघितलं ना, वा वा वा, मला ना कंट्रोलच नाही झालं तुमचा तो फिगर बघून. वा, आता काय सांगू तुम्हाला. मग आता भावनेच्या भरात झालं हो सगळं. भावनेच्या भरात डोकं फिरलंय तुमचं. काय वागता, काय लाज वाटली पाहिजे. आपल्या मित्राच्या बायकोसोबत हे सगळं करताना थोडं तरी विचारायला पाहिजे डोक्यात की आपण हे सगळं चुकीचं करतोय. अहो नेमकं काय झालंय माहिती आहे का वहिनी. आता माझी बायको ना मागच्या 4 महिन्यापासून मला प्रेमच देऊ नाही राहिली. ती प्रेमच देत नाही हो. काय माहिती तिला काय, म्हणजे काय झालंय तिला, काय रोग आलाय. प्रेमच देऊ नाही राहिली. आणि तुम्हाला अशा पोझिशनमध्ये बघितलं ना तर मला ना राहवलं नाही गेलं. आणि ते आता काय सांगू तुम्हाला, होऊन गेलं. आणि मी पण तुम्हाला टच केलं, तुम्ही पण सोडा ना हो, नका ना हो, असं मग केलं. मला वाटलं माझा नवरा आहे. नाही बोलली होती मग माझ्या नवऱ्याला आता थोड्या वेळापूर्वी, कारण की माझी तब्येत बरी नाहीये. आणि तुम्हीच येऊन डाव मारून घेतला. हे बघा,
आता मी ठीक आहे, आता ह्या वेळेस तर मी काय माझ्या नवऱ्याला सांगत नाहीये, पण पुढच्या वेळेस जर तुम्ही माझ्या घराच्या आजूबाजूला जरी फिरकताना दिसले तर तुम्ही आणि मी डायरेक्ट पोलीस कंप्लेंट करेन, नवरा तर राहील बाजूला. बरं ते सगळं ठीक आहे, पण ऐका ना, हो खूप मजा आली हो मला. चला ना एक वेळेस. बावळ, डोकं तर नाही फिरलं तुमचं? थांबा मी फोनच करते अहो पोलिसांना. कशाला फोन करता, जाऊ द्या ना. मग निघा इथून, हो ठीक आहे, जातो. निघा आणि परत दिसू नका इकडं, सांगून देते मी तुम्हाला. हो ठीक आहे, पण मी म्हटलं की जाता का आता देऊ तुम्हाला? एक वेळेस अजून. जा म्हटले मी. मजा आली का तुम्हाला? जा निघा. आणि ऐका, चांगलं वाटलं मला, आणि निघा आता. चांगलं वाटलं तर एक वेळेस. निघा. चला ना. अहो जा बोलली मी, निघा. कसं काय चालू? हा, अहो माझी तब्येत बरी नाही, तुम्हाला समजतं का काही? हा, माझी तब्येत बरी नसताना तुम्ही हे सगळं करून घेतलं. आता माझ्या तब्येतीला काय झालं ना तर तुम्हाला दवाखान्याचा खर्च, मला काय गोळ्या औषधं लागतील त्याचा खर्च सगळा तुमच्याकडनं भरून घेईल मी. अहो मी द्यायला रेडी ना, मी द्यायला रेडी तुम्हाला सगळं काही. फक्त मला ना अजून एक वेळेस. मग काय मी अजून तब्येत बिघडवून घेऊ माझी? हा, हॉस्पिटलमध्ये जाऊन बसू, सलाईन लावून घेऊ? बरं ऐका ना. हं, एक तर तुम्ही एवढ्या वेळाचं, तेच म्हटलं माझा नवरा एवढा वेळ कसं काय, शक्यच नाही असं. मग तेच ना, मागच्या 4 महिन्यापासून ते माझं सगळं साचलेलं होतं ना, मग ते एकदाच तुमच्यावर साफ केलं मी. बाई बाई, काय तुंबलेला माणूस आहे तू. बरं ऐका ना, मी असं ऐकलंय की तुमच्या नवऱ्याला कोणाच तरी पैसे द्यायचे. हा, द्यायचे एका माणसाचे पैसे. ते काय ना, मागच्या वेळेस त्यांनी आम्हाला ट्रिप दिली होती, म्हणजे एक गाडीचं भाडं दिलं होतं, ते 7-8 हजाराचं होतं. आम्हाला त्याच्यातनं 6-7 हजार रुपये भेटणार होते आणि बाकीचं वरचे पैसे तो घेणार होता. तर नेमकं असं झालं की गाडी घेऊन गेला तो भाड्याने आणि तोच मारून आला तर ट्रिप. मग आम्हाला काहीच भेटलं नाही, आम्हाला काय 2-3 हजार रुपये भेटणार होते, मग आम्ही काय दिले नाही त्याला पैसे. मग तो मागतोय आता, म्हणतोय 7-8 हजार रुपये माझे देऊन टाका मला. अहो त्याला कुठून मग, द्यायचे आता, नाही पैसे आमच्याकडे. अहो वहिनी मी आहे ना, तुम्ही मग मी देतो ना पैसे. तुम्ही कशाला द्याल बरं पैसे? अहो कशाला म्हणजे, आता तुम्ही एवढी मजा दिली मला आतमध्ये, फक्त एक वेळेस अजून. ए बघा, तुम्हाला ना एक वेळेस अजून पाहिजे ना, तुम्ही मला मदत करणार आहे ना पैशांची, तर ठीक आहे. पण ए बघा, आधी एकदा तुम्ही फुकटमध्ये केलं सगळं काही, आणि आता एकदा कराल, मला त्याच्या बदले तुम्हाला मला 8 हजार रुपये द्यावे लागतील. आणि ऐका, आणि जे काय आत्ता होईल ते परत कधीच होणार नाही. तुम्ही इथं दिसायचं पण नाही मला, ठीक आहे? अहो चालेल मला, चालेल, काही प्रॉब्लेम नाही. तुम्ही फक्त 8 हजार रुपये मागताय ना, माझ्याकडे ना 20 हजाराचं बंडल आहे आता सध्या. तर मग ते पूर्ण बंडल तुम्ही ठेवा आणि मला 2 वेळेस मजा मारू द्या फक्त. अजून 2 वेळेस? हां, म्हणजे आता 1 वेळेस, अजून 2 वेळेस. अहो माझ्याकडे ना 20 हजाराचं बंडल आहे, तर तुम्ही 8च हजार मागताय ना, मी तुम्हाला पूर्ण 20 हजार रुपये देतो. फक्त मला 2 वेळेस मजा मारू दे. अच्छा, ऐक ना, एक वेळा तर तू मजा मारून घेतली, दुसऱ्यांदा पण तुला मारायची आहे, हा, तिसऱ्यांदा पण मारायची आहे, हा, मग मी निघून जाईल आणि 20 हजार अजून उठेल, चौथ्यांदा पण तुला मारायची. नाही 3च वेळेस. हो ऐक ना, तुला माहिती आहे का, इथून ना खाली तुझी गाडी लावलेली असेल बरोबर, तिच्यावर बस, गाडी स्टार्ट कर आणि हे बघ, हा रस्ता आहे असा, सरळ तुझं घर लागेल, तिथं निघ आणि घरी जाय आणि झोपून घे, आणि तुझं डोक्यात ना जे पाणी झालंय ना ते काढ. अहो निघेतून चाल. 20 हजार रुपये? उठ, तुझ्या 20 हजाराला काढी लाव तिकडं, मला दवाखाना भरायची वेळ येईल. निघेतून चाल. 20 हजार? नाही थांबा, विचार करा. जे केलं तर केलं, अजून वरतून तोंड वर करून बोलतोय, तू निघतो का इथून? अहो मी तुम्हाला 20 हजार नाही. अहो थांबा, मी जातो. स्टेशनला अहो जातोय मी, थांबा ना. निघ लगेच निघ. अहो तुम्हाला 20 हजार दिले असते मी. 20 हजार मला तुझी 1 रुपया पण नको.
तू निघ इथून, चल. अहो विचार करा ना. परत नाही विचार. जा. मला एक माणूस, माझी तब्येत बरी नाही आहे, केलं तर केलं, अजून वर तोंड करून बोलतोय. बावट कुठला. बाई ग, याने तर पुरं कंबरच वाचवलं माझं. इतकं